नमस्कार. माझी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, काल आपण स्वर आणि व्यंजनांचा अभ्यास केला, तर आज आपण मराठी बाराखडी शिकणार आहोत. क ते ञ. चला तर मग बाराखडी बघूया क ते ञ पर्यंत. बघा, याच्यामध्ये आपल्याला काना, पहिली विलांटी, दुसरी विलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, दोन मात्रा आहे, एक काना एक मात्रा, एक काना दोन मात्रा, अनुस्वार आणि विसर्ग दाखवला आहे आणि त्यानुसार आपल्याला बाराखडी बनवायची आहे. जसं क, अची मात्रा, का, आची मात्रा, एक काना दिला आहे. की, ईची मात्रा, ऱ्हस्व ई म्हणजे पहिली विलांटी, की, दीर्घ ई म्हणजे दुसरी वेलांटी, कु, ऊची मात्रा, पहिला उकार, कु, ऊ म्हणजे दीर्घ ऊ, दुसरा उकार, के, एची मात्रा, एक मात्रा, कै, दोन मात्रा आहे, ऐची मात्रा, को, ओची मात्रा, एक काना आणि एक मात्रा, कौ, एक काना आणि दोन मात्रा, कम, अनुस्वार आणि कहामध्ये विसर्ग, दोन टिंब दिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला बाराखडी बनवायची आहे. बघा, बाराखडी बनवल्याशिवाय आपल्याला पुढील शब्द बनवता येणार नाही. जे मराठी वाचनासाठी आवश्यक असते ती म्हणजे बाराखडी. म्हणून तुम्हाला मराठी वाचन, मराठी लेखन येण्यासाठी, सोपं होण्यासाठी प्रथम स्वर, व्यंजन आणि बाराखडी यांचा अभ्यास करणे खूप आवश्यक आहेत. तर आता आपण तुम्ही जर माझा बघितला असेल माझी मराठीमधला ब्लॉग, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वर व्यंजनांची ओळख झाली आहे आणि आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला बाराखडी बघायला मिळत आहे. आता ही बाराखडी तुम्हाला मी काही 2 टप्प्यांमध्ये, 2 चित्रांमध्ये ही बाराखडी तुम्हाला दाखवलेली आहे. ती तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल आणि शिकायला मिळेल. जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्ही इतर पुस्तकांचाही त्याला आधार घेऊ शकता. जसं अंकलेखन वगैरे बाजारात ते सहज आपल्याला उपलब्ध होते, आपल्याला गुगलवर पण उपलब्ध होतात. त्या पुस्तकांचा आपण आधार घेऊ शकतो बाराखडी शिकण्यासाठी. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला मराठी बाराखडी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर आता काही बाराखडी मी वाचून दाखवते. जसं क, का, की, कू, कू, के, कै, को, कौ, कम, कहा. ख, खा, खी, खी, खू, खू, खे, खै, खो, खौ, खम, कहा. ग, गा, गी, ग, गा, गी, गी, गू, गू, गे, गै, गो, गौ, गम, गहा. घ, घा, घी, घी, गू, गू, गे, घै, गो, गौ, गम, गहा. ड, डा, डी, डी, डू, डू, डे, दै, डो, डौ, डम, डहा. च, चा, ची, ची, चू, चू, चे, चै, चो, चौ, चम, चहा. बघा, अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण बाराखडी मी या व्हिडिओद्वारे दाखवलेली आहे. जेवढे तुम्ही तुमचं वाचन कराल तेवढं तुम्हाला ती लक्षात येईल आणि त्यानुसार तुम्ही शब्द बनवू शकतात. कोणताही मराठी शब्द आपण बाराखडीच्या आधारे आपण सहज बनवू शकतात. बघा, लहान मुलांना मराठी विषय म्हटला का अवघड वाटतो, पण तुम्ही जर या पद्धतीने त्यांना जर शिकवलं, 10 वेळेस ती बाराखडी लिहून काढली तर तुम्ही सहज ती बाराखडी तुमची पाठ होते आणि पाठ झाल्यानंतर सहज ती बाराखडी तुम्हाला पाठ होते आणि तुम्ही शब्द बनवू शकता. धन्यवाद.